स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी। महानगरपालिका निवडणुकांची घोषणा नाहीच, मात्र 42 नगरपंचायती 246 नगर परिषदांसाठी निवडणुका होणार। राज्य निवडणूक आयोगाची घोषणा। दुबार मतदारांची निवडणूक आयोगाकडून दखल। दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल। दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार। राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका। मतदार यादीतील घोळावर निवडणूक आयोगाचं उत्तर नाही। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं। राज ठाकरेंचं एक्स पोस्ट। आशिष शेलारांची धाडसी भूमिका। शेलारांची पत्रकार परिषद म्हणजे सरकारची विकेट। शेलारांचं कौतुक करत रोहित पवारांची भाजपाला कोपरखळी। सध्याच्या मतदार याद्यांवरच निवडणुका होणार। मनसे आणि मविया आता काय करणार याकडे लक्ष। मतदार यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य। दाखल याचिकांच्या सुनावणीच्या वेळेस उच्च न्यायालयाचे मत। आशिष शेलारांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते घोषित करा। केंद्रीय निवडणूक आयोगाला मनसेचं पत्र। मविया जिंकली तीच यादी स्थानिक निवडणुकीत। जिंकलेली यादी असूनही मविया का घाबरते? चंद्रशेखर बावनकुळे यांचा शलका सवाल। ही मतचोरी की ओठ जिहाद? अमित साटम यांचा मवियावर निशाणा। मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम बैठकीत रुद्रावतार। 5 वर्षांनी वेळ मागू नका। कंत्राटदारांवर संतापले। 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश। महायुतीतले मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करतायत। शरद पवारांचा सरकारवर थेट आरोप। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आणखी आजारांचा समावेश। गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळणार। फडणवीसांची माहिती। रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध मेहबूब शेख असा सामना। निंबाळकरांचं आव्हान शेख यांनी स्वीकारलं। मनसे नेत्याच्या कार्यालयाला लक्षवेधी चकाकी। संदीप देशपांडेंच्या नव्या कार्यालयानं अनेकांच्या भोवया उंचावल्या। मराठ्यांचा कल ओबीसी आरक्षणातून प्रवेशाकडे। आर्थिक मागास प्रवर्गातून मराठ्यांना प्रवेशाला अडचणी। शिरूर परिसरामध्ये बिबट्या जेरबंद। हल्ल्याच्या परिसरात शिरूरच्या बिबट्या हा जाळ्यात। बिबट्या पकडायला लावले होते 11 पिंजरे। सिंधुदुर्गामध्ये पावसानं भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला। आंबा काजूचा हंगाम देखील लांबणीवर। परतीच्या पावसानं कोकणातला बळीराजा संकटात। सिंधुदुर्गात खड्ड्यांवरून ठाकरे गट आक्रमक। कुडाळ मालवण मार्गावर ठाकरे गटाचं आंदोलन। वैभव नाईक यांच्या नेतृत्वात बैलगाडी आंदोलन। वर्सोवा घाटकोपर मेट्रो लवकरच 6 डब्यांची। अतिरिक्त 32 डब्यांच्या खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी। मुंब्र्यामध्ये टवाळ बाईक स्वारावर कारवाई। मोहम्मद शेख करायचा मुंब्र्यात टवाळी। ठाणे पोलिसांनी केली धडक कारवाई।